नमस्कार. आनंद पर्वच्या या भागात मी धनश्री करमरकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सुप्रसिद्ध साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचा एक लेख सादर करते. शकुनाचं पान या ललित संग्रहातील या लेखाचं शीर्षकही आहे शकुनाचं पान. लेखकीय जिंदगीतला असा कुठला सन्मान आहे की जो पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम हिला लाभलेला नाही. वाङ्मय सेवकाच्या पेशात तिचे नवनिर्माणशील हात गगनाला पोचले आहेत. नोबेल पारितोषिक हा चकवा आणि राजकीय आखाडा दोन्ही आहेत. तो कप्पा सोडा. उरलेले ज्ञानपीठ, साहित्य अकादमी वगैरे उच्च पुरस्कार अमृताला घरपोच झाले. राज्यसभेची उमेदवारी पंतप्रधानांच्या शिफारशीनं 3दा लाभली. लौकिकाच्या बळावर दुनियेची सफर वारंवार घडली. देशाच्या राजधानीत घर वाडी केली. आणखी काय हवं असतं? पुन्हा हे सारं लेखणीच्या आणि अर्थातच लेखणी बरोबर लाभलेल्या चातुर्याच्या बळावर. वयमान परत्वे अमृताजी सध्या आजारी आहेत. ते चालायचंच. निसर्गक्रम चुकलाय का कुणाला? 90 वर्षांचं त्यांचं सर्व आयुष्य यथेच्छ भोगून झालेलं आहे. अशा या पराक्रमी अमृता प्रीतमनं एका गोड घटनेची नोंद केली आहे. अमृताजी रशियाला गेल्या होत्या. तिथं त्यांनी टॉल्स्टॉयच्या स्मारकाला भेट दिली. तिथं त्या थोर लेखकाच्या थडग्यावर एक ताजं टवटवीत पान पडलेलं तिला दिसलं. तिला आश्चर्य वाटलं, कारण टॉल्स्टॉयची कबर काही उघड्यावर नव्हती, चांगली बंदिस्त होती. मग झाडावरचं टवटवीत हिरवगार पान तिथपर्यंत कसं पोचलं? हजबच. अमृताजींनी ते पान टॉल्स्टॉयनं दिलेला प्रसाद मानून उचललं आणि जपून भारतात घरी आणलं. शकुनाचं पान म्हणून तिनं ते जतन केलंय. मला प्रश्न पडला की दिगंत कीर्ती प्राप्त झालेल्या अमृता प्रीतमला आता शकून कशासाठी हवाय? ऐहिक लाभ तर तिला कुठलाच नको असणार. पण टॉल्स्टॉय सारख्या महामानवासमोर उभं राहिल्यावर त्याच्या कृपाकिरणांची आपल्यावर बरसात होवो अशी सहज सुंदर नैसर्गिक भावना तिच्या मनात अंकुरित झाली असणार. कांक्षा आहे मी कधीतरी अमृता प्रीतमच्या दिल्लीतल्या घरी जाईन आणि टॉल्स्टॉयकडून कृपाप्रसाद म्हणून तिला लाभलेलं ते शकुनाचं सुंदर पान मी नजरेनं कुरवाळेन. याच्याही पुढची मजल बार्बारा पिम या ब्रिटिश लेखिकेनं मारली. ती लिहिते, जागतिक पातळीवरली श्रेष्ठ ब्रिटिश कादंबरीकर्ती जेन ऑस्टिन हिचं कायमस्वरूपी स्मारक म्हणून 200 वर्षांपूर्वीची तिची लिहिण्याची खोली, मेज वगैरे जसंच्या तसं जपून ठेवलेलं आहे. ती वास्तू पाहायला मी गेले. समोर जेनचं लिहिण्याचं लाकडी मेज होतं. मी माझी बोटं ते मेजावरून हलकेच फिरवली. हेतू एकच की या मेजावरल्या धुळीच्या स्पर्शातून जेन ऑस्टिनचा प्रतिभेचा एक शतांश तरी गुण माझ्या लिहित्या हाताला लाभो. पहा, म्हणजे एक उगवती लेखिका धुळीला सुद्धा शकुनाच्या पातळीवर नेते. बोटाला चिकटलेली धूळ शकून ठरेल नि बार्बारा पिम अधिक आशय संपन्न लेखन करायला लागेल. काय हा तिचा हृदयंगम आशावाद नि शकुनावरचा आणि प्रसादावरचा विश्वास. आपल्याकडं पुण्याला ज्ञानकोशकार डॉक्टर केतकरांची समाधी उघड्यावर कमला नेहरू बागेत आहे. नगरपालिका तिची निगा राखते. त्या समाधीच्या आजूबाजूला विपुल झाडी आहे. तिथली पानगळ समाधीवर होत असते, पण त्यातलं एकही पान कुण्या लेखक कवीनं प्रेमानं उचलून शकुनाची खूण म्हणून ते घरी नेल्याचं पाहिलेलं नाही की ऐकलेलं नाही. खरं तर डॉक्टर केतकर म्हणजे प्रज्ञाशाली साहित्य लेखकांचं शिखर. पण डॉक्टर केतकरांच्या समाधीवरलं पान कुणालाही नकोय. आळंदीला ज्ञानदेवांची समाधी आहे. मंदिर बंदिस्त आहे. तिथं सर्वांना मुक्त प्रवेश आहे आणि यात्रा 12 काळ 13 महिने वर्षभर चालू असते. मंदिराच्या बाहेर बागेत पिंपळाचं एक जुनं झाड आहे. जुनं म्हणजे किती जुनं? ज्ञानदेवांच्या काळापासून ते उभं आहेच. 800 वर्ष त्यानं ऊन पाऊस अंगावर झेलला असेल. त्या झाडाला अजान वृक्ष संबोधतात. त्या झाडाच्या खाली आणि आजूबाजूला हिरवळीचा गालिचा आहे. तिथे अनेक भक्त ज्ञानदेवीचं मुख पठण करीत बसलेले असतात.
त्या अजान वृक्षाची कधीमधी सुटी सुटी पिकलेली पानं अलगद गळून पडतात. तो निसर्गक्रमच आहे. त्या गळून पडलेल्या पानावर ते पाठक झेप घालतात आणि ते पान आपल्या ग्रंथात नीट जपून ठेवतात. त्यांच्या मते ते प्रसादाचं किंवा शकुनाचं पान असतं. पानगळीचा आळंदीमधला तो खेळ मी बऱ्याचदा पाहिलेला आहे. एका भेटीत मी उभा असतानाच एक पान सळकन गळून पडलं. मी त्याच्यावर झडप घालणार इतक्यातच एका पाठकानं माझा हात तिथपर्यंत पोचण्याच्या आत ते आपल्या मुठीत घेतलं. माझी निराशा झाली. मी त्या गमावलेल्या पानाकडे दिनवाणेपणानं पाहिलं असावं, कारण माझी नाखुशी पाहून त्या पाठकाला दया आली आणि त्यानं ते पान प्रेमानं मला बहाल केलं. मी खुशाललो, पण दुसऱ्यांना पकडून माझ्याकडे सरकवलेलं पान काही मला शकुनाचं वाटलं नाही. त्या पाठकाला मी दक्षिणा दिली. त्यानेही आढेवेढे न घेता ती स्वीकारली. मी ते पान सांभाळून घरी आणलं. बरेच दिवस ते माझ्या संग्रही होतं. मग घरी आलेल्या कुणातरी भाविकाला मी ते सप्रेम भेट देऊन टाकलं आणि मोकळा झालो. तारुण्याची रग ओसरायच्या अगोदरच्या काळात मी पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या रायगड किल्ल्यावर अनेकदा भक्तिभावानं जात असे. तिथे त्यांच्या समाधीवर समोर उभं राहिलं की मन उदात्त पातळीवर तरंगायचं. तिथली अजब शांतता, भणाड वारा, आजूबाजूच्या डोंगराचे अकराळ विक्राळ कडे पाहिले की आपण पृथ्वीवर आहोत असं वाटतच नसे. रायगड ही या विश्वातली जादू आहे. जो एकदा रायगडाला गेला की ती वास्तू त्याला पुन्हा पुन्हा आपल्याकडे आग्रहानं बोलावून घेते. ती अनुभवण्याची गोष्ट आहे, निव्वळ वाचनाची नाही. त्या रायगडावर छत्रपतींच्या सिंहासनाचा पूर्वी उघडा बोडका चौथरा होता. आता सिंहासनाची ती पवित्र जागा साफसूफ करून तिथं कायमस्वरूपी मेघडंबरी उभारली आहे. सिंहासनाचं रूप देखणं केलंय. पूर्वी असं काही नव्हतं. फक्त दगडी चौथरा होता नि वर आकाशाचं छत होतं. तिथं उभं राहिलं की मन आपोआप नम्र व्हायचं. त्यावेळी गडावर गर्दीचं वर्दईचं नाव नव्हतं. क्वचित शिवभक्त कादंबरीकार गोनी दांडेकर गडावर धनगरांच्या सोबतीनं वस्तीला असायचे, तेवढेच. तिथं कधी कधी वाऱ्यावरून वाहत आलेली रानपानं सिंहासनाच्या चिऱ्यावर पडलेली असत. पण मनानं कधी तो शकून मानला नाही. शकून हा आतून वाटावा लागतो. ती भावना रायगडावर कधी अनुभवास आलीच नाही. गोव्यातल्या कुठल्या तरी मंदिरात गेलं तरी गाभाऱ्यातल्या पूजेची फुलपत्री भक्ताला मिळतेच, पण भटजीच्या हस्ते मिळालेला तो देवतेचा प्रतिकात्मक प्रसाद असतो. शकुनाचं पान ही एक आगळीच वस्तू आहे. ती कुणाच्या हस्ते मध्यस्थीनं मिळत नाही. ती स्वतंत्रपणे लाभावी लागते. 20 एक वर्षांपूर्वीची गोष्ट. दिवाळीचा मोसम. संपादकांची पत्र, तगादे वगैरे लिहायला सुरुवात झाली होती, पण मला एक अक्षर सुचेना. काय लिहिणार, कसं लिहिणार, कधी लिहिणार, गोंधळच गोंधळ. हताश झालो. अकस्मात मला श्रीगोंद्याच्या शेख महम्मद या योगी संत कवीची आठवण झाली. शेख महम्मद सूफी संत होते. तुकारामाचे ते समकालीन, अंतर्ज्ञानी. जबरदस्त गूढगहन कवित्व त्यांच्यापाशी वस्तीला होतं. त्यांनी तुकाराम बाबांचं कीर्तन ऐकलेलं असण्याची शक्यता आहे. श्रीगोंद्याला त्यांची कबर आहे, दर्गा आहे. मी तो कधीही पाहिलेला नव्हता. कबरीचं छायाचित्रही पाहिलेलं नव्हतं. शेख महम्मद साहेबांची गूढ कविता मात्र मनापासून वाचली होती. जन्मानं मुस्लिम असूनही ते तन्मय कृष्ण भक्त होते, योगी होते. मला अचानक त्या 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या थोर कवीची आठवण का झाली असेल कळत नाही, पण झाली खरी. मी त्यांना मनातल्या मनात विनंती केली की माझ्या लेखनाचा झरा जो कुठेतरी गुप्त झालाय तो वाहता करा. आश्चर्य म्हणजे मी डोळे मिटून प्रार्थना केली, मात्र मला धडाधड विषय सुचू लागले. त्या वर्षी मी सर्वात जास्त ललित लेख फटाफट लिहिले. नंतर 5-10 वर्षांनी माझी श्रीगोंद्याला खेप झाली. मी मुद्दाम त्या महान साधूच्या दर्ग्यात गेलो. पूर्ण शुकशुकाट होता. दर्ग्याचा प्रचंड घुमट, एक कबर, तिच्यावर चादर, दुसरं तिसरं काही नाही. कबरीवर पान वगैरे पडलेलं नव्हतं, मात्र अद्भुत शांतता
वातावरणातल्या कणाकणात भिनून राहिलेली जाणवली. ती आदिम शांतता जी मला काही वर्षांपूर्वी प्रार्थना करताना जाणवली होती. तेच माझ्यापुरतं शकुनाचं पान होतं. ही अंधश्रद्धा बिलकुल नव्हे. एकांतात प्रत्ययाला येणारं ते अतींद्रिय वास्तव आहे. मात्र त्याचा अनुभव सरसकट सर्वांना येत नाही. तो ललाटी असावा लागतो. धन्यवाद.